तो ऑल इंडिया सैनिक स्कूल 2025 साठी सर्वांनी फॉर्म भरले असतील. ज्यांनी फॉर्म भरलेले नाही त्यांना 23 तारखेपर्यंत, 23 जानेवारी पर्यंत आपण फॉर्म भरू शकता. फॉर्मची डेट वाढलेली आहे. तो ऑल इंडिया सैनिक स्कूल ज्याच्यामध्ये 10 ते 12, 13 ते 15 वयामध्ये मुलांना एक्झाम देता येते, यासाठी फॉर्म अजून ओपन आहेत. आता ह्याची परीक्षा कधी येणार आहे? कारण ऑलरेडी परीक्षा लेट झालेली आहे. जानेवारीमध्ये गेल्या वर्षी परीक्षा झाली होती, यावर्षी फॉर्मच लेट आलेले आहेत. आता फॉर्म संपून त्यानंतर मग 1 महिना साधारण बाबा आपल्याला त्यामध्ये वेट करावं लागणार आहे. तर साधारण ही जी डेट आहे हे कितपर्यंत जाऊ शकते, महत्वाचा विषय. तर फेब्रुवारीच्या लास्ट वीक पर्यंत ऑल इंडिया सैनिक स्कूलची जी डेट आहे ती येऊ शकते. आणि फेब्रुवारीच्या लास्ट वीक मध्ये मॅक्झिमम समजा जास्त उशीर झाला तर समजा मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये हा लास्ट डेट आहे. त्याच्यामुळं ज्याच्यासाठी फॉर्म भरलेले आहेत, जे तयारी मुलं करत आहेत, त्यांनी त्यांची तयारी अजून त्यांना त्या दिवसापर्यंत करणं अपेक्षित आहे. यासाठी आपल्या आता ऑनलाईन लाईव्ह क्लास माध्यमातून आमची मुलं आज प्रत्येक जिल्ह्यामधून ऑल इंडिया सैनिक स्कूलसाठी तयारी करत आहेत. आताच 90 मुलांची एक्झाम झाली, त्यासाठी तयारी मुलांनी केली होती. तर आता महत्वाचं म्हणजे जे फॉर्म भरत आहेत त्यांच्या बऱ्याचशा चुका पण झाल्यात, की फॉर्म भरत असताना काही करेक्शन करायचे आणि मग हे करेक्शन कधी करायचे, आणि त्याचबरोबर हे करेक्शन आपण कोणत्या गोष्टीचं करेक्शन करू शकतो ते पण आपण आज बघणार आहे. हा एक महत्वाची माहिती या ठिकाणी असू शकते बऱ्याच जणांसाठी. तर ऑल इंडिया सैनिक स्कूलसाठी जी लास्ट डेट होती फॉर्म भरायची ती 13 जानेवारी होती, ती वाढवून आता 23 जानेवारी पर्यंत आपण भरायचे. आणि त्यासाठी जी ऑनलाईन फी राहते ती 14 जानेवारी पर्यंत भरायची होती, आता 24 जानेवारी पर्यंत आपण भरू शकतो. यासाठी आपल्याला जे करेक्शन करायचे आहे, ज्या पालकांचं चुकलेलं आहे, तर 26 जानेवारी ते 28 जानेवारी या दरम्यान ते करेक्शन करू शकतात. पण महत्वाचं म्हणजे आपण करेक्शन कशाचं करू शकतो याची आपण क्लॅरिटी आजच्या व्हिडिओमधून महत्वाचे आपण घेऊया. तर सैनिक स्कूलचा फॉर्म भरत असताना बऱ्याच पालकांनी आधार कार्डचा वापर करून, आधार कार्डवर ओटीपी घेऊन आधार कार्डद्वारे फॉर्म भरलेले आहे आणि बऱ्याच जणांनी विदाऊट आधार कार्ड फॉर्म भरलेला आहे. मग आता ज्यांनी आधार कार्डद्वारे फॉर्म भरलाय ते कोणकोणत्या गोष्टी करेक्शन करू शकतात आणि कोणकोणत्या गोष्टी करू शकत नाही, आणि ज्यांनी आधार कार्ड न वापरता केलेलं आहे त्यासाठी आपण क्लिअरिटीने बघूया. फॉर कॅन्डिडेट्स हू हॅव व्हेरीफाईड आधार, की ज्यांनी आधार कार्डला व्हेरीफाय करून फॉर्म भरलेला आहे, तर ते विद्यार्थी कोणकोणत्या गोष्टीमध्ये चेंज करू शकत नाहीत हे बघूया. नो चेंज अलाउड. त्याच्यामध्ये आहे कॅन्डिडेट्स नेम, विद्यार्थ्याचं नाव, फोटो, सिग्नेचर, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस, परमनंट अँड करस्पॉन्डंट ऍड्रेस आणि एक्झाम सिटी याच्यामध्ये चेंज करू शकत नाहीये. ओके, आता चेंज कशामध्ये करू शकतात? ज्यांनी आधार कार्ड वरून फॉर्म भरला ते कशामध्ये चेंज करू शकतात? त्याच्यामध्ये जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जन्मदिनांक, कॅटेगरी कोणती आहे तुमची, त्यान मीडियम, फादर्स नेम, मदर्स नेम याच्यामध्ये चेंज करू शकतात. लक्षात घ्या, ज्यांनी आधार कार्डद्वारे फॉर्म भरलेला आधार कार्डला व्हेरीफाय करून ते फक्त याच गोष्टींना व्हेरीफाय करू शकतात. ओके, आता ज्यांनी विदाऊट आधार कार्ड फॉर्म भरलेला आहे, फॉर कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट युज्ड आधार, तर ते कशामध्ये चेंज करू शकत नाहीत हे पहिल्यांदा बघूया. त्याच्यामध्ये कॅन्डिडेट्स नेम, विद्यार्थ्याचं नाव, फोटो, सिग्नेचर, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस, परमनंट अँड करस्पॉन्डन्स ऍड्रेस आणि एक्झाम सिटी याच्यामध्ये पण ते चेंज करू शकत नाही. चेंज कशामध्ये करू शकता? जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, मीडियम, फादर्स नेम, मदर्स नेम याच्यामध्ये चेंज करू शकतात. ही जी क्लॅरिटी आपण घेऊ शकता. आणि 26 ते 28 या दरम्यान आपण त्याचा जो काही करेक्शन आहे ते करू शकता. आणि ऑल इंडिया सैनिक स्कूलसाठी दररोजचे आपले लाईव्ह क्लासेस मुलांचे चालू आहेत. त्यासाठी आपण जर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये लाईव्ह क्लासमध्ये गेला तर तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये ऑनलाईन लेक्चर्स पण पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपले या पालकांसाठी ज्यांना ह्या स्पर्धा परीक्षा माहितीसाठी आपण वेबिनार घेत असतो 10-12 दिवसामधून, तर त्या वेबिनारची आपल्याला लिंक पाहिजे असेल किंवा ग्रुप पाहिजे असेल तरी आपण हा नंबर दिलेला आहे, नंबरला आपण व्हॉट्सअप करू शकता. तो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला आहे, त्याचबरोबर लक्षात घ्या पुढची जी अपडेट आहे की ज्यावेळेस एक्झाम डिक्लेअर होणार आहे सैनिक स्कूलची, कोणत्या तारखेला एक्झाम असणार आहे, तो पहिला अपडेट आपल्या चॅनलवरती येणार आहे. आणि ती माहिती पुढची अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा एक्झाम असतात, त्या सर्वांची माहिती मिळत राहण्यासाठी आपण आता याला सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करू शकता. आपल्याला जे काही प्रश्न असेल तेही मांडू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.